जय हिंद, जय भीम। मी वीरपत्नी कविता राजू साडवे जळगाव जिल्ह्यावरून आली। माझे मिस्टर 2002 मध्ये शहीद झाले। माझा मुलगा तेव्हा 9 महिन्याचा होता आणि मुलगी 2.5 वर्षाची होती। पण आतापर्यंत 22-24 वर्ष झाले मी कधीच कुठे कार्यक्रमांना गेली नाही। मला पहिल्या वेळेस वीर जवान फाउंडेशनने या कार्यक्रमाला बोलवलं, म्हणून मी त्यांची खूप आभारी आहे। आणि इथं आल्यानंतर मी जे बघितलं ना त्याच्याबद्दल तर मी कल्पनाच करू शकत नाही की ते काय करताय वीरपत्नींसाठी। ते आम्हाला आत्ता कळतंय, कारण जे आत्ता नवीन शहीद होत आहे त्यांना सगळ्या ठिकाणी मान सन्मान मिळतोय, पण आम्ही ज्या पूर्वीच्या वीरनारी आहेत आम्हाला कुठेच बोलवलं जात नाही। का म्हणून असं होतं तेच मला सरकारशी बोलायचंय। का आमचे शहीद नाही झालेले आहेत का? आत्ता जे होत आहे ते शहीद होत आहे, आम्ही जे दिले ते शहीद नाही दिले का देशासाठी? आम्हाला कुठेच बोलवलं जात नाही, आमची इन्क्वायरी होत नाही। आमचे मुलं कुठे आहेत, आमच्या मुली कुठे आहेत, आम्ही कुठे आहेत, आम्हाला घरचे किती त्रास देतात, आमच्याशी कसं वागता, कोणीच आमची इन्क्वायरी करत नाही। पण मला काकडे सरांनी गवई सरांनी आमंत्रण केलं, मला इथे बोलवलं आणि मी जे कालपासून इथे वातावरण बघते मला तरी वाटत नाही की मी अशी हॉटेल कधी बघितली असती माझ्या आयुष्यामध्ये। पण मला सरांनी अशी हॉटेल दाखवली आणि मला जे सहकार्य केलं, म्हणजे माझ्या 20-22 वर्षामध्ये पहिल्यांदा 50,000चा चेक मी पाहिला की मला सरांनी काल दिला। म्हणून मग जे सरांचं काम चालू आहे काकडे सरांचं, या कामासाठी मी सरांचे खूप आभार मानते आणि सरांना कडकडीने एक रिक्वेस्ट करते की तुम्ही जसे नवीन लोकांना बोलवताय तसं आमच्यासारख्या ज्या जुन्या आहेत त्यांनाही बोलवा सर, आणि त्यांनाही दाखवा, त्यांनाही पुढे येऊ द्या। आणि माझे मिस्टर खूप म्हणजे कमी वयात गेलेत, वयाच्या 21व्या वर्षी शहीद झाले ते। जय